भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक रक्षण समितीच्या वतीने महाराष्ट्र पत्रकार रत्न पुरस्कार 2025 सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले। हा प्रतिष्ठित सोहळा कुसुमाग्रज प्रतिष्ठान विद्याविकास सर्कल गंगापूर रोड नाशिक येथे पार पडला। या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन ग्राहक रक्षक समिती राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील यांनी केले होते। यावेळी नाशिक लोकशाही न्यूजचे प्रतिनिधी वैष्णव घोलप यांना त्यांच्या उल्लेखनीय पत्रकारितेसाठी महाराष्ट्र पत्रकार रत्न पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला। सामाजिक पत्रकारितेत केलेल्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना देण्यात आलाय। या भव्य सोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे। प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री लक्ष्मण सावजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता, माननीय श्री जयेश ठक्कर, नरेडको नाशिक संस्थापक सदस्य व मार्गदर्शक, माननीय सौ संगीता गायकवाड, संस्थापक अध्यक्ष शिखर स्वामिनी महिला संस्था, माननीय डॉक्टर ज्योती प्रकाश केदारी शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी डॉक्टर ताराणू अजीज शेख, मिस इंडिया इंटरनॅशनल किन दुबई आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात डॉक्टर आशाताई पाटील यांनी पत्रकारितेचे महत्त्व आणि समाज हितासाठी पत्रकारांची भूमिका यावर सखोल मार्गदर्शन केले। त्यांनी समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या पत्रकारांचे योगदान अधोरेखित करत पत्रकारिता ही समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचं सांगितलंय। पुरस्कार प्राप्त पत्रकारांनी आपले अनुभव आणि सामाजिक विषयांवरील पत्रकारितेतील योगदान याबाबत मनोगत व्यक्त केलंय। तसेच सामाजिक प्रश्नांवर सातत्याने प्रकाश टाकणाऱ्या पत्रकारांचे कार्य महत्त्वाचे असल्याचं उपस्थित मान्यवरांनीही अधोरेखित केलंय। या सोहळ्याचे आयोजन माननीय कुणाल राजे भोसले, राष्ट्रीय संपर्क प्रमुख ग्राहक रक्षक समिती आणि माननीय डॉक्टर जानकी पराग नाईक, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ग्राहक रक्षक समिती यांनी केलाय। हा पुरस्कार सोहळा नाशिकच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केलाय। या कार्यक्रमाला अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांनी उपस्थित राहून पत्रकारांचे मनःपूर्वक कौतुक केले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।